इंडोनेशिया एक असं नाव जे सुंदर बेटांसाठी ओळखलं जातं, पण त्याचबरोबर सततच्या नैसर्गिक आपत्त्यांसाठीही. आज आपण ह्याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत की नेमकं असं का होतं. सगळीकडे याच घटनेची चर्चा आहे. इंडोनेशियाच्या किनाऱ्यावर 7.4 तीव्रतेचा एक जबरदस्त भूकंप झाला आणि हो, दुर्दैवाने यात जीवितहानीही झाली आहे. आणि मग एक प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो की नेहमी इंडोनेशियाच का? असा कुठला शाप आहे की या प्रदेशात सतत भूकंप, ज्वालामुखी आणि त्सुनामीचं थैमान सुरू असतं? चला, याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया. तर सुरुवात करूया त्या ताज्या घटनेपासून, ज्या घटनेमुळे हा सगळा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर झालं असं की रिश्टर स्केलवर तब्बल 7.4 तीव्रतेचा धक्का बसला. भूकंपाचं केंद्र होतं इंडोनेशियाच्या किनाऱ्याजवळ, समुद्राच्या आत, आणि त्यामुळेच जीवितहानीचा आकडाही मोठा आहे. ठीक आहे, आता या घटनेच्या तपशिलातून थोडं बाहेर येऊ आणि इंडोनेशियाला जरा नकाशावर पाहूया. म्हणजे हा देश नेमका आहे कुठे हे समजून घेऊ. इंडोनेशिया म्हणजे काय, तर हजारो बेटांनी मिळून बनलेला एक अवाढ्य देश. आणि त्याचं स्थान बघा, एका बाजूला हिंदी महासागर आणि दुसऱ्या बाजूला पॅसिफिक, म्हणजे जणू काही दोन महाकाय समुद्रांच्या मधोमध वसलेलं एक बेट साम्राज्यच. या देशात सुमात्रा, जावा, सुलावेसी अशी कितीतरी प्रचंड मोठी डेटा आहेत. पण गंमत म्हणजे हा देश फक्त बेटांचाच नाहीये. त्याच्या जमिनीच्या सीमा थेट मलेशिया आणि पापुआ न्यूगिनी सारख्या देशांना जाऊन भेटतात. म्हणजे विचार करा, किती गुंतागुंतीची भौगोलिक रचना असेल. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. इंडोनेशियाला ना दोन चेहरे आहेत. एक जो आपल्याला डोळ्यांना दिसतो, सुंदर हजारो बेटांचे एक द्वीपसमूह, आणि दुसरा चेहरा आहे अदृश्य, जो आहे जमिनीखाली प्रचंड नैसर्गिक शक्तींचे एक महाभयंकर संगमस्थान. चला तर मग आता या अदृश्य शक्तींच्या दुनियेत शिरूया. जमिनीखाली असं नेमकं काय शिजतंय ज्यामुळे वर इतकी उलथापालथ होते? हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय हे माहिती हवं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली पृथ्वी म्हणजे एक मोठं जिक्सॉ पझल आहे असं समजा. आणि त्याचे जे प्रचंड मोठे तुकडे आहेत ना, त्यांनाच टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतात. आणि हो, हे तुकडे सतत अगदी हळूहळू सरकत असतात. आणि इंडोनेशियाचं दुर्दैव म्हणा किंवा भौगोलिक रचना, हा देश नेमका अशाच 3 महाकाय प्लेट्सच्या जंक्शनवर बसलाय. कोणकोणत्या? तर इंडो ऑस्ट्रेलियन, युरेशियन आणि पॅसिफिक प्लेट. म्हणजे जणू काही 3 अजस्त्र रेल्वे गाड्या एकाच ठिकाणी एकमेकींना भेटतायत. आता विचार करा, जेव्हा या अजस्त्र प्लेट्स एकमेकांवर घासल्या जातात किंवा एकमेकांना धडकतात तेव्हा काय होत असेल? तेव्हा निर्माण होते अफाट ऊर्जा, इतकी की जिची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि याच ऊर्जेचा जमिनीवर होणारा स्फोट म्हणजेच भूकंप आणि ज्वालामुखी. इंडोनेशियाचं हे जे धोकादायक स्थान आहे ना, ते त्याला एका मोठ्या जागतिक हॉटस्पॉटचा भाग बनवतं. एका अशा क्षेत्राचा ज्याला जग एका खास नावानं ओळखतं. ते नाव आहे रिंग ऑफ फायर. हो, इंडोनेशिया हा पॅसिफिक महासागराभोवती असलेल्या रिंग ऑफ फायर म्हणजेच आगीच्या कड्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. जगातले तब्बल 90% भूकंप आणि बहुतेक मोठे ज्वालामुखी याच पट्ट्यात आहेत. या रिंग ऑफ फायरवर राहण्याचं वास्तव अगदी सरळ आहे, पण तितकंच भयानक. बघा, पहिलं म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स एकत्र येतात. मग काय होतं? वारंवार भूकंप होतात. आणि या भूकंपांचा पुढचा परिणाम त्सुनामी आणि ज्वालामुखी उद्रेकाचा कायमचा धोका. हे एक न थांबणारं विनाशकारी चक्र आहे. हे किती भयंकर असू शकतं याचं सर्वात मोठं आणि दुःखद उदाहरण आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. 2004 साल इंडोनेशियाजवळ समुद्राखाली एक महाभयंकर भूकंप झाला आणि त्यातून उसळली ती विनाशकारी हिंद महासागरातली त्सुनामी. आणि असं समजू नका की हा धोका टळला आहे. नाही, तो आजही तिथे तितकाच जिवंत आहे. भूकंप तर आहेतच, पण या प्लेट्सच्या टक्करीचा आणखी एक धगधगता जिवंत परिणाम आहे, आणि तो म्हणजे ज्वालामुखी. आकडा ऐकून धक्का बसेल. इंडोनेशियामध्ये 1-2 नाहीत तर 100पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. हो, 100पेक्षा जास्त. जगातल्या कुठल्याही देशापेक्षा हा आकडा जास्त आहे. या एका आकड्यावरूनच जमिनीखालच्या अशांततेचा अंदाज येतो. आणि हे काही साधेसुधे ज्वालामुखी नाहीत. क्राकाटोआ, माउंट मेरापी ही नावं ऐकली आहेत का? हे असे ज्वालामुखी आहेत ज्यांच्या विनाशकारी इतिहासाची नोंद जगानं घेतली आहे. आणि ही सगळी महाकाय ज्वालामुखींची घरं इंडोनेशियातच आहेत. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? एकच. इंडोनेशियाचं जे वरून दिसणारं निसर्गरम्य सौंदर्य आहे
आणि जे जमिनीखाली दडलेले अदृश्य धोके आहेत, ह्या दोन्ही गोष्टींच्या मुळाशी एकच कारण आहे, आणि ते म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्सची सततची न थांबणारी शक्तिशाली हालचाल. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. जिथे 3 महाकाय प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत आहेत, तिथे इंडोनेशियाच्या नशिबात स्थिरता कधी येणारच नाही का? कदाचित सतत बदलत राहणं हेच तिथलं एकमेव शाश्वत सत्य असेल.